श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्ना कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. आज संक्रांत सुरू आहे, हिवाळा सुरू आहे आणि आपले हळदी कुंकू पण सुरू आहे. त्यासाठी एक उत्तम पदार्थ आणलेला आहे, तो म्हणजे मस्त असे ओला मटारची कचोरी. छान आपले मटार आलेले आहेत बाजारामध्ये आणि त्याचा पुरेपूर आपल्याला उपयोग घ्यायचा आहे. हिरवे छान आणि त्याचीच आपण कचोरी केलेली आहे आणि संक्रांती हळदी कुंकूला तोच आपण नाश्ता पण दिलेला होता, म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते आहे. मस्त झाली होती कचोरी, छान अशी खुसखुशीत झालेली होती. आता आपण हीच रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. छान हळदी कुंकू पण झालेलं होतं आणि खूप छान मजा पण आली होती. सर्व बायका आल्या होत्या आणि खूप छान त्यांनी तारीफ पण केली होती कचोऱ्यांची. बघा, अशा पद्धतीने मस्त अशी छान खुसखुशीत झालेली आहे कचोरी आणि खूप मस्त अशी झालेली होती, मऊसर झालेली होती. त्याची जी पारी आहे ती पण छान झालेली होती. मैद्याचीच केलेली होती आपण पारी. चला आता आपण पूर्ण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पारी कवर बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण छान मैदा घेतलेला आहे 1 वाटी आणि थोडा आपण रवा पण घालणार आहोत आणि छान आपण याला असं मऊसर भिजवून घेणार आहोत. कडक नाही, कारण आपण त्या कचोरीला ना हातानेच थापून घेणार आहोत, लाटून नाही घेणार आहोत. त्याच्यात थोडं आपण तूप घातलेलं आहे, सोबत थोडं मीठ पण घालूया आणि हे छान मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने मस्त आधी आपण एकजीव करून घेऊया आणि त्याच्यानंतर बघा मीठ पण घातलेलं आपण चवीपुरतं जसं लागेल तसं. आधी आपण एकजीव करून घेऊया. आपण गरम तेलही घालू शकतो तुपाच्या जागी, पण आपण त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण थोडं पाणी घालून छान असा सॉफ्ट डो बनवून घेणार आहोत. घट्ट नाही, जसं आपण समोसाच्या मिश्रणाला कसा घट्ट डो बनवतो तसं नाही, आपण छान असा मस्त सॉफ्ट डो बनवून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने. आणि बघा, असा आपला हा डो बनलेला आहे आणि याला आपण थोडा वेळ ठेवून देऊया आणि त्याच्यानंतर आपण सारणाची तयारी करूया. सो आपण वाटाणे घेतलेले आहे. बघा, 1 वाटीवर वाटाणे घेतलेले आहे आणि सोबत मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या पण आपण सोलून घेतलेल्या आहे पूर्वतयारीने. थोडे मटार आपण पाण्यात घातले, तोपर्यंत आपण मसाला करूया. छान आपण थोडी जाड बुडाची कढई घेतली आणि त्यात आपण छान सोप घातलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण धणे घातलेले आहे आणि आपण थोडंसं जिरं घालूया आणि हे छान आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. ही आपली मसाल्याची म्हणजे जो आपण मसाला बनवणार आहोत कचोरीचा, त्याची तयारी आहे. त्याच्यानंतर हे झालं रोस्ट की आपण थंड करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहे, लसणाच्या पाकळ्या ज्या आधी दाखवल्या होत्या त्या, आणि थोडंसं अद्रक पण घातलेलं आहे आपण. आणि बघा, अशा पद्धतीने जो आपण ड्राय रोस्ट केलेला मसाला होता तो पण घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला छान बारीक करून घेतलं आणि त्यानंतर आपण छान जे दाणे आहेत ना, जे आपण पाण्यात टाकलेले होते ते पण आपण छान बारीक करून घेणार आहोत. ते झालेलं आहे. आता आपण छान कढई घेतली, मस्त पुन्हा तीच कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे तेल आणि आता आपण छान मस्त मसाल्याची तयारी करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे मोहरी. छान मसाला फोडणी देणार आहोत मस्त. त्याच्यासाठी एक मेन इन्ग्रेडियंट लागणार आहे, ते म्हणजे बेसन डाळीचं पीठ लागणार आहे आपल्याला. मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. मग आपण त्याच्यामध्ये तो जो मसाला केला होता मिरचीचा आणि धणे जिरे सोपचा तो आपण घातलेला आहे वाटण आणि त्याच्यानंतर ते झालं, छान परतून घेतलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे बेसन. बघा, अशा पद्धतीने. आणि आपण हे जे बेसन आहे ते पण छान परतून घेणार आहोत, छान भाजून घेणार आहोत त्या मसाल्यांमध्ये बेसन. बघा, खूप छान असं मस्त फ्रेग्रन्स येतपर्यंत आपण हे बेसन भाजून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तो जो धनेपूड होती ना, आपण ती आधी करून घेतलेली होती ती घातलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण साखर घातलेली आहे, थोडं मीठ घातलेलं आहे, थोडी हळद घातलेली आहे आणि मस्त असं तिखट घातलेलं आहे. मस्त असे चमचमीत होणार आहे जो आतमधला मसाला आहे आणि थोडासा गरम मसाला देखील आणि हे छान मिश्रण आपण मस्त असं रोस्ट करून घेणार आहोत. कमी आचेवरच आपल्याला करून घ्यायचं. बघा, सर्व व्यवस्थित बेसन डाळीचं पीठ रोस्ट झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे वाटाणे जे आपण छान बारीक करून घेतलेले होते. बघा, अशा पद्धतीने आणि ते पण आपण मिक्स करून घेऊया. थोडा जो हा मसाला आहे ना, थोडा आपण चमचमीतच ठेवणार आहोत, कारण जेव्हा आपण तो पारीमध्ये घालून थोडं त्याची तिखटावा जरा कमी होऊन जाईल, म्हणून आपल्याला थोडासा हा मसाला छान असा चमचमीत तिखटच करायचा आहे, म्हणजे मस्त मजा येणार आहे कचोरी खायला. बघा, आता आपण छान वाटाणे पण छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत
आणि बघा लागलीच आपली जसं किती कमी साहित्यामध्ये आपल्याला ही झालेली ही रेसिपी आहे. आणि वाटाणा पण आपण जास्त असा बारीक नव्हता करून दिला, बस 2-3दा मिक्सरची बटन फिरवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मस्त अशी भरपूर कोथिंबीर पण घातलेली आहे. म्हणजे वा बघा तुम्हाला दिसत असेल तो मसालाच किती छान झालेला आहे, हो की नाही. बघा अशा पद्धतीने किती कमी वेळात हा झालेला. चला आता आपण घेऊया कचोरी वळायला. असं जे आपण पारीचं लावून घेतलं होतं मिश्रण, ते थोडं आपण पुन्हा एकदा हाताने करून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया त्या कणकेचे, मैद्याच्या कणकेचे अशा पद्धतीने. आणि बघा त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ना, जो मसाला, त्याचे पण आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. आणि आपण हे ना बघा अशा पद्धतीने थोडासा मोठा गोळा पारीचा आणि छोटा गोळा याचा, अशा पद्धतीने आपण एकसारखे असे गोळे तयार करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण लाटून नाही घेणार आहोत. जसं मी सांगितलं तुम्हाला सॉफ्ट डो आपण प्रिपेअर केलेला आहे. सो अशा पद्धतीने बघा असं छान आपण हातानेच ही छान अशी कचोरी वळून घेणार आहोत. बघा मस्त दिसते की नाही, खूप छान. आणि कचोरी करताना म्हणजे वळताना पण खूप मजा आली होती बरं. तुम्ही पण ही रेसिपीशी नक्की करून बघा. आणि हिवाळ्याच्या जे पण भाज्या वगैरे उपलब्ध आहे, जसं आता वाटाणा आहे, तर त्याचा पण पुरेपूर उपयोग करून घ्या. बघा अशा पद्धतीने छान आपण भरून घेतलेली आहे. खूप जास्त असं मस्त सारण टॉप भरून घेतलेलं आहे. आणि बघा त्याच्यानंतर आपल्या अशा 4-5 कचोऱ्या छान वळून झालेल्या आहे. जसे 4-5 कचोऱ्या वळून होत्या तसं आपण तेल पण ठेवलेलं आहे. आणि छान तेल आपण ठेवलेलं आहे, छान गरम करून घेऊया. आणि मग मीडियम आचर करून मग आपण एक कचोऱ्या त्याच्यामध्ये घालणार आहोत. बघा अशा पद्धतीने मस्त झालं की नाही, नक्की सांगा बरं कमेंटमध्ये. या कचोऱ्या खाऊन पोट तर भरलं पण मन भरलेलं नाही आहे म्हणून, कारण इतक्या छान झाल्या. तर बघा कचोऱ्या आपल्या रेडी आहे. आता आपण याला छान तळून घेणार आहोत. कमी आचेवरच आपण सोडलेले आहे. आणि बघा अशा पद्धतीने मस्त अशा छान टम्म फुललेल्या होत्या या कचोऱ्या, मस्त झालेल्या होत्या. आणि छान आपण याला ना अशा सोनेरी होतपर्यंत तळून घेतल्या होत्या दोन्ही बाजूंनी. आणि खूप छान बघा आता त्या वर आलेल्या आहेत आणि छान अशा मस्त फुललेल्या आहेत या कचोऱ्या. आणि मस्त रेसिपी झालेली होती, कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी आहे. थोडंसं हा तळायला वगैरे वेळ लागतो, पण जर एकदा खायला बसलं ना, मी तुम्हाला सांगते तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार, कारण मी माझ्या अनुभवावरून सांगते. बघ अशा पद्धतीने आपण मस्त अशा छान कचोऱ्या तळून घेतलेल्या होत्या, पुष्कळ केलेल्या होत्या, कारण त्या दिवशी हळदी कुंकू पण होतं, बायका पण येणार होत्या. एवढ्याच कचोऱ्या तळून झालेल्या होत्या, मग त्यानंतर एवढ्या बाकी होत्या. आणि मस्त बघा सर्व आपण तळून घेतल्या होत्या. आणि त्याच्यानंतर चला आता तुम्हाला मस्त अशी प्लेटिंग करून दाखवते. बघा तुम्हाला दिसत असेल मस्त छान टम्म फुगलेल्या कचोऱ्या आहेत या, खुसखुशीत झालेल्या. आणि मस्त छान गरम आपण सर्व केलेल्या होत्या, ज्या आपण बायका हळदी कुंकूला आल्या होत्या त्यांना घरी पण खाल्ल्या, भरपूर केलेल्या होत्या आणि खूप मस्त झालेल्या होत्या. बघा दिसतच आहे ना. आणि तुम्हाला एकच्या अशी छान आपण त्याच्यावर मिरच्या पण तळलेल्या होत्या, मिरच्या तर हव्याच. सो बघा अशा पद्धतीने आपल्या कचोऱ्या झालेल्या होत्या. तुम्हाला एक फोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आतमधलं सारण पण किती छान झालेलं होतं. पारी तर छान खुसखुशीत झालेलीच होती. आणि बघा अशा पद्धतीने मस्त दिसतात ना कचोऱ्या, खूप सुंदर झाल्या. तर मी खरंच सांगते तुम्हाला, व्हिडिओ करताना पण मला पाणी सुटतं माझ्या तोंडात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला एक छान फोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. बघा मस्त अशी बघा कुरकुरीत झालेली होती आणि छान मस्त बघा सारण बघा खूप छान भरलेलं होतं आतमध्ये आणि खूप मस्त झालेले होते आणि चमचमीत झालेले होते. चला तुम्ही पण आता हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा हळदी कुंकाला पण असं छान आपण जिलेबी आणलेली होती. तुम्ही काही तिळगुळ पण ठेवू शकता. आम्ही गोड म्हणून जिलेबी बाहेरून मागवलेली होती. सो असं झालेला होता कार्यक्रम, मस्त पार पडला. चला आता या व्हिडिओचं इथेच करते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता श्री स्वामी समर्थ.